टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय आणि या पावसामुळे भर मे महिन्यातच या ठिकाणी पूर्णा नदीला पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मे महिना सुरू आहे, मात्र मे महिन्याच्या शेवटी निसर्गाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह या ठिकाणी शेताचं नुकसान केले। अक्षरशः सध्या मे महिन्याचा शेवट आहे, मात्र पूर्णा नदीला या ठिकाणी मोठा पूर आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। पूर्णा नदी ही तुतडी भरून वाहताना कालपासून दिसते। काल सायंकाळी सुद्धा शेगाव, संग्रामपूर आणि नांदुरा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस झाला। पूर्णा नदी ही अमरावती, अकोला या भागातून वाहते, त्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे ही जी पूर्णा नदी आहे, या पूर्णा नदीला पूर आलेला आहे आणि नदीकाठच्या गावांना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने इशारा दिलेला आहे की नदीकाठावर कोणीही जाऊ नये। त्यामुळे नदीला जो पूर आलेला आहे त्या पुरामुळे सुद्धा या ठिकाणी आता मे महिन्यामध्येच सुद्धा पावसाळा आहे का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते। आणि सध्या जून महिना सुरू व्हायचा म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू व्हायचे, तरी सुद्धा मे महिन्यामध्ये पूर्णा नदीला पूर आल्यामुळे सध्या परिसरातील नागरिकांनी पूर पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, संग्रामपूर, बुलढाणा।